तुम्ही कधी वीज पडताना पाहिली आहे का? अर्थातच आपण सर्वांनी वीज पाहिली आहे. तुम्हाला ओझोनचा थर माहीत आहे ना? ओझोनचा थर हा प्रत्यक्षात ऑक्सिजनचे 3 अणू रासायनिकरित्या एकत्र येऊन बनलेल्या ओझोनच्या संयुगापासून बनलेला असतो. हा ओझोनचा थर आपल्या पृथ्वीचे हानिकारक अतिनील किरणांपासून रक्षण करतो. आता इथे गंमत आहे, ती पाहूया. जेव्हा हवेतील ऑक्सिजनवर वीज पडते, तेव्हाच हा ओझोनचा वायू तयार होऊ शकतो. ऑक्सिजन स्वतःहून ओझोनमध्ये रूपांतरित होत नाही. मग ही वीज काय करते? वीज ही रासायनिक अभिक्रिया घडवून आणते, ज्यामुळे ऑक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये होते. आता हे नैसर्गिकरित्या वातावरणात घडते. परंतु जर आपण अशा प्रकारची अभिक्रिया प्रयोगशाळेत आणली, जर आपण विद्युत उपकरणे, विद्युत अग्र आणि काही आवश्यक साहित्याचा वापर केला, तर आपण त्यासारखेच काहीतरी तयार करू शकतो, ज्याला विद्युत अपघटनी घट असे म्हणतात. ते काय आहे आणि कसे कार्य करते, चला समजून घेऊया. पहा, विद्युत अपघटनी घट ही अशी मांडणी आहे, जिथे विद्युत ऊर्जा एखाद्या रासायनिक अभिक्रियेला घडण्यास भाग पाडते. अशी अभिक्रिया जी अन्यथा घडणार नाही. जी अभिक्रिया सतत बाह्य ऊर्जेच्या पुरवठ्याशिवाय घडत नाही, तिला अस्वयंप्रवर्तित अभिक्रिया म्हणतात. मग वीज काय करते? वीज ही अस्वयंप्रवर्तित अभिक्रिया विजेच्या सहाय्याने घडेल याची खात्री करते. ही रासायनिक अभिक्रिया जिथे अस्वयंप्रवर्तित रासायनिक अभिक्रिया घडवून आणण्यासाठी विजेचा वापर केला जातो, तिला विद्युत अपघटन म्हणतात. विद्युत अपघटन म्हणजे द्रवातून वाहणारा विद्युत प्रवाह होय. तुम्ही कदाचित ऐकले असेल की पाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेले असते. बरोबर. पण तुम्ही कधी या दोन वायूंना पाण्यापासून वेगळे होताना पाहिले आहे का? आपण फक्त चाकू वापरून ते वेगळे करू शकतो का? नाही, मुळीच नाही. का? कारण हे एक रासायनिक संयुग आहे. तुम्ही रासायनिक संयुगाला भौतिक पद्धतीने वेगळे करू शकत नाही. त्यासाठी रासायनिक प्रक्रियाच आवश्यक असते. आपण नेमके तेच करणार आहोत. तर तुम्हाला इथे काय हवंय? तुम्हाला एक लहान बॅटरी, तांब्याच्या 2 पट्ट्या हव्यात, ज्या पाण्यात जातील आणि आपण या पाण्यात थोडासा खाण्याचा सोडा टाकणार आहोत. तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आपण खाण्याचा सोडा का घेतोय? कारण शुद्ध स्वरूपातील पाणी विद्युत वाहक नसते आणि ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे द्रावण विद्युत वाहक असणे आवश्यक आहे. आणि अशा द्रावणाला जे विद्युत वाहक असते त्याला विद्युत अपघटनी म्हणतात. ज्याप्रमाणे आपण विद्युत वाहक असलेल्या धातूला सुवाहक म्हणतो, त्याचप्रमाणे विद्युत वाहक असलेल्या द्रवाला किंवा जलीय द्रावणाला विद्युत अपघटनी म्हटले जाते. आणि चिमूटभर खाण्याचा सोडा मिसळलेले पाणी हे एक उत्तम विद्युत अपघटनी आहे. त्यातून वीज सहज जाऊ शकते. तर बॅटरी विद्युत ऊर्जा देते आणि विद्युत ऊर्जा या तांब्यांच्या पट्ट्यांच्या सहाय्याने पाण्यातून जाते, ज्यांना विद्युत अग्र म्हणतात. आता स्विच चालू केल्यावर काय दिसते ते पाहूया. आपल्याला दोन्ही तांब्यांच्या पट्ट्यांवर लहान बुडबुडे तयार होताना दिसतात. इथे काय होत आहे? हे बुडबुडे कसे तयार होतात? आता तुम्हाला वाटेल की तांबे तापत आहे आणि त्यामुळे पाणी उकळत आहे. मुळीच नाही. इथे पाणी उकळत नाहीये. इथे वेगळंच काहीतरी घडत आहे. वीज प्रत्यक्षात पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजनला वेगळे करत आहे. पाण्यातील हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करण्यासाठी विद्युत ऊर्जेचा वापर केला जात आहे. हायड्रोजन वायू ऋणाग्रावर मुक्त होतो आणि ऑक्सिजन वायू धनाग्रावर मुक्त होतो. या संपूर्ण प्रक्रियेला पाण्याचे विद्युत अपघटन असे म्हणतात. आणि ही साधी मांडणी जे हे घडवून आणते, एक बॅटरी, तार, विद्युत अग्र नावाच्या धातूच्या पट्ट्या आणि हे विद्युत अपघटनी नावाचे वाहक द्रावण, हे विद्युत अपघटनी घटाचे एक प्रत्यक्ष उदाहरण आहे. हे असे उपकरण आहे जे स्वतःहून न घडणारा रासायनिक बदल घडवून आणण्यासाठी विजेचा वापर करते. विद्युत अपघटनी घट कसे कार्य करते हे आपल्याला समजले आहे. आता आपण ते वास्तविक जीवनात कुठे वापरले जाते ते पाहूया. विद्युत अपघटनी घट अनेक महत्त्वाच्या कामांसाठी वापरले जातात. सर्वात सामान्य वापरांपैकी एक म्हणजे विलेपण, ज्याची माहिती आपण पुढे पाहूच. जेव्हा आपण धातूच्या वस्तूवर दुसऱ्या धातूचा पातळ थर चढवतो, उदाहरणार्थ गाडीचे पार्ट्स गंजू नयेत म्हणून त्यांना चमकदार क्रोमियमचा लेप दिला जातो आणि दागिने सुंदर दिसण्यासाठी त्यांच्यावर सोन्याचे किंवा चांदीचे विलेपन केले जाते. ही प्रक्रिया किंवा विद्युत अपघटनी घट धातू शुद्धीकरणासाठी देखील वापरला जातो. उदाहरणार्थ तांब्यासारखे अशुद्ध धातू शुद्ध करण्यासाठी विद्युत अपघटनी घटाचा वापर केला जातो. क्लोरीन, हायड्रोजन आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांसारखे पदार्थ तयार करण्यासाठी उद्योगांमध्ये देखील विद्युत अपघटनी घटांचा वापर केला जातो.
थोडक्यात काय तर पाण्याचे विद्युत अपघटन हा केवळ एक छान प्रयोग नाही. विद्युत अपघटन घट हे केवळ एक साधे उपकरण नाही. हा विज्ञानातील क्रांतिकारक शोध आहे.